आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये असणारे संभाजी महाराज यांच्या चरणी त्रिवार अभिवादन करून आज माझ्या बरोबर इथे उपस्थित आहेत मारुती चिपळूणकर, तसेच माझे बरोबर व्यवस्था राजेंद्र वाटल यांच्याप्रती मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। मला संगीतकार लाभलेले आहेत महाराष्ट्राची घटना ढोलकीपट्टू आणि ज्यांनी दापोली तालुक्यात स्पर्धेमध्ये कलगीधर स्पर्धेमध्ये उत्कृष्ट वादक असे प्रथम पारितोषिक मिळवलेले असे माझे कार्यक्रमाला जे साथ करताय ढोलकीपट्टू भारतदादा हुने, तसेच माझे बंधू बँजो मंडळ आज ते कवी सुद्धा आहेत रोशनदादा जाखड यांना सुद्धा शायरी मानाचा मुद्रा करतो। तसेच पॅड मास्टर माझे लहान बंधू ते सुद्धा कवी आहेत, आज गायनाच्या अनेक कीर्तनावर कार्यक्रम करतात। रोहितदादा जाखड यांना सुद्धा मानाचा मुद्रा, तसेच कीबोर्ड मास्टर आज त्यांच्या दापोलीमध्ये क्लासेस चालू करतात, ते अनेक कीबोर्डचे क्लासेस घेतात, प्रोफेशनल संगीतकार आहेत। दादा मुलुक यांना सुद्धा शायरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा, तसेच मला थोडासा साथ करत आहे आदित्यदादा घडवले, राहुलदादा आगरे, बंटी शिंदे, साई शिंदे, यश आगरे, गुरुदादा घोडवड, साईदादा घडवले, जगदीशदादा नाचरे यांना सुद्धा शायरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। तसेच ज्यांनी मला घडवले, ज्यांच्यामुळे मी आज इथे उभा आहे आणि ज्यांच्यामुळे आज मी ते कार्यक्रम करतोय असे मोजे करणारी मध्य विभाग सहकारी मंडळ, या मंडळातील सर्व सदस्य यांना सुद्धा शाहीर अभिनंदन मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। तसेच आज आपल्या मंडळातील सुनील शिंदे तसेच रवींद्र मांडवकर उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मानाचा मुद्रा करतो। तसेच इथे जमलेल्या माझ्या तमाम मायबाप प्रशिक्षकांना शाहीर अभिनंदनचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। तसेच आज आपल्यापर्यंत माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवत आहे असे साऊंड सिस्टीम सुदर्शन काका बेर्डे आणि त्यांचे वडील बेर्डे काका हे मला सपोर्ट करत असतात, त्यांना सुद्धा शाहीरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। तसेच आज युट्यूबर्स आहेत कोकणी सुजन, तसेच व्हीटी ब्लॉग आणि कोकणी अक्षा आज युट्यूबवर आलेले आहेत, माझ्यासाठी आज खास कार्यक्रमाची रेकॉर्डिंग करण्यासाठी आलेले आहेत, त्यांना सुद्धा शाहीर अभिनंदन मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। वेळा वेळ गुणाकर चुकून नावाचं समाजावी कार्यक्रमाला उशीर होतोय। पुन्हा एकदा जमलेल्या तमाम शिक्षकांना शाहीर अभिनंदनचा मानाचा मुद्रा करून आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन मी कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
महाकाय सूर्यकोटी समाप्रभ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पहिले वंदन माझे विघ्नहर्ता गजाननाला दुसरे वंदन माझे माया पित्या गुरु चरणाला तिसरे वंदन माझे गमन माया कबर गजनाला गावात मला आज या सगळ्यांना आज नामकरण सोहळा आहे म्हणून काय म्हणते चिमुकले या पद्धत परशाने बाळगुनी जन्मास आला काका मावशी मामा ताई गमले झाले या बाळाच्या बारशाला गोदीने रूप पाहून आनंद झालाय घाट शिंदे घराला आणि उदंड आयुष्यला याची मोकल्या शिवाश बाळाला तवांगी गाण्या कमी आज बादशाचा सोहळा आहे बुवाने खूप चमन चांगली घेतली तो चांगली तर चांगलाच म्हणणार आज मी पण स्तवनगीत गातोय कारण आज बादशाचा सोहळा आहे म्हणून मी स्तवनगीत काय गातोय बघा लक्षात असू द्या बुवा तुमच्या पण लक्ष असू द्या सजले घर आज या दिसाचे सजले घर आज या दिसाचे वाजे घुंगरू मध्ये पाळण्याचे सजले घर आज या दिसाचे वाजे घुंगरू मध्ये पाळण्याचे आशीर्वाद लाभो सदा तुझ्या पाठी आशीर्वाद लाभो सदा तुझ्या पाठी करी नाव मोठे घाणेकर घराण्याचे करी नाव मोठे शिंदे घराण्याचे सजले घर आज या दिसाचे वाजे घुंगरू मध्ये पाळण्याचे सजले घर आज या दिसाचे वाटे घुंगरू
तुझ्या पाठी आशीर्वाद राहू सदा तुझ्या पाठी करी नाव मोठे नाम करा घर आज यादी जाते वाजे गुरु मले पाळण्याचे घरात यादी जाते घरात यादी जाते वाजे गुरु मले पाळण्याचे वाजे गुरु मले पाळण्याचे प्रेम बाप आईचे मनी आनंदी तुझ्या घर आज यादी जाते वादे करू मध्ये पाळण्याचे घरात यादी जाते घरात यादी जाते वाजे गुरु मले पाळण्याचे वाजे गुरु मले पाळण्याचे धूड चालया पाऊलाची धूड चालया पाऊलाची वाट कौतुक मनी चालण्याचे घर आज यादी जाते वादे करो मले पाळण्याचे घरात यादी जाते घरात यादी जाते वाजे गुरु मले पाळण्याचे वाजे गुरु मले पाळण्याचे
मध्ये पाळण्याचे नटले घर आज या दिवसाचे वाजे घुंगरू मध्ये पाळण्याचे आशीर्वाद राहू सदा तुझ्या पाठी आशीर्वाद राहू सदा तुझ्या पाठी करी नाव मोठे वाजे घुंगरू मध्ये पाळण्याचे बोल गजानन महादेवी देवता देवरे कैलासवासी वसंतरी वाळे गुरुवारी महाराजांचे कुळंकर कवी राकेश राजेंद्र अखंडारदास वळीचा ओम तेलवान नुसतं कलापत कामत कोण यांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय गणपती बाप्पा घर करणार आहे तत्पूर्वी बुवा तुम्ही आज मला पास चेक करायला मागत आहे प्रश्नाचे उत्तर दिले पण बुवा कलकुटुंबाच्या नियमानुसार पासावर काहीतरी लिहिलेलं पाहिजे आज बुवांचा पास कोरा बुवा असू दे आज आपण बुवाला समजून घेऊ तर बुवा लक्षात ठेवा त्या तुमचा पास कोरा आहे आतमध्ये जाऊ द्या बुवाला समजून घेऊया कारण आज बुवा आपल्याकडे पाहुणे आलेले बरोबर ना बघा संवाद झालेला आहे बुवाने गण गायलाय त्यात काय वाद नाही काय शेतकऱ्यांनी करायचं मग पोट हे भरायचं गण पावसानं केलं हैराण मग बस दुःखर सांगायचं विषय बुवांचा बरोबर आहे तर मी तिथं आहे पण आता बघा आता तर उदाहरण घ्या आपला कार्यक्रम पाऊस पडला म्हणून आज कार्यक्रम लेट झाला बरोबर ना आज शेतकऱ्याची अवस्था तीच होते पाऊस पडल्यामुळे आज शेतकऱ्याला खूप नुकसान होते भाताचं पीक घेता येत नाही बरोबर आहे ना बुवांचा विषय बरोबर आहे बघा बुवानी काहीतरी वेगळा विषय गायला पण मी पण आज वेगळा विषय गाणार आहे बघा गण काय लागतोय
हे नमो शारदे मूळ तत्वादवाच हे नमो शारदे मूळ तत्वादवाच निगमो पंत आनंद तारागवाच येथे आठवण तुझे गणेशा आज प्रत्येक क्षणाला येथे आठवण गणेशा तुझी आज प्रत्येक क्षणाला आणि कसावरून सांग या माझ्या गोडा मनाला सुखाची पावले लागते तू आज या श्रीपदीनाला आणि आळवितो श्री गणेशा धाव घ्यावे आज यारनाला लक्षात द्या गाण्याचा विषय थोडा वेगळ्या पद्धतीने मांडतोय बघा बुवा गमलं तर गाण्याला हात घाला त्याचा विषय सोडून द्या बघा गौरी गणपतीच्या सणात आली होती एक रात आज गौरी गणपतीचा सण चालू होता आणि आज गौराई ही गणपतीची बहीण गौराई ही आज एक रात आली होती म्हणून बघा पुढचं बोलताना आलं नीट त्यावरही पहिलीच भेट आणि आज बुवा विसरून गेले आज भाऊबीजेचा सण आहे बरोबर ना आज भावा बहिणीचं प्रेम हे अतूट आहे म्हणून बघा गातोय गौरी गणपतीच्या सणात आली होती एक रात बोलताना आलं नीट त्यावरही पहिलीच भेट भाऊबीजेच्या श्रीगणा हे गजानना हे श्रीगणा हे गजानना सुखी ठेव माझ्या बहिणी हे श्रीगणा सुखी ठेव माझ्या बहिणी आज भाऊबीजेचा सण आहे आणि आज या सणानिमित्त आज या माझ्या जमलेल्या बहिणीसाठी गणाला साकडं घालतोय की या बहिणीला हे गणा या बहिणीला सर्वांना सुखी ठेव आज तुझा भाऊ म्हणून आज गणाला साकडं घालतोय म्हणून काय म्हणायचंय 1 2 3 4 गजानना
तिने आयुष्यात लग लग प्रकाश दिया तिने आयुष्यात लग लग प्रकाश दिया तिने आयुष्यात तिच्यासाठी करतो मागणी हे गणनाथ हे गजानना तुझी सेवा माझ्या हे गणनाथ तुझी सेवा माझ्या आयोजकांनी सांगितलंय की आज प्रेमाची गवळण प्रेमाचीच गवळण गाणार आहे. करून चोरीवर शिरजोरी तुझ्या नैनाची कमजोरी वेळ लावून मला अशा भुलविला तू नाही मोहना दुनिया सारी बघा बुवा संवाद बरोबर गण बरोबर पण प्रेमाची गवळण गायली बुवाची गवळण तर मला अजिबात पटते नाही. बुवांचे शब्द बरोबर काही शब्द मला अजिबात पटते नाही. बघा बुवा काय बोलले करून चोरी वर्षी चोरी ठीक आहे काना चोरी करत होता मान्य मला काना घरी जाऊन चोरी करायचा. बघा पुढचा बघा विषय बुवा येऊन तुझा कान इकडे सापड ठेवा करून चोरी वर्षी चोरी बरोबर आहे विषय. बघा पुढे बुवा काय बोलले बघा तुझ्या नैनाची कमजोरी. आता मला सांगा काना जेव्हा तिच्या घरी जाऊन चोरी करत होता बरोबर ना. आता काना घरी जाऊन चोरी करतोय बघणार कोण. आता बुवा काय बोलले नैनाची शिरचोरी बरोबर ना नैनाची तुझ्या कमजोरी. आता काना चोरी करत असल्यावर नैनाची कमजोरी कुणाची असणार. बुवा कुठून आलो ओ तुमचे गुरु सचिन बुवा कदम आज त्यांची लेकरी तुम्ही आज करताय वो मला योग्य वाटत नाही. बरोबर करून चोरी वरची दोरी तुझ्या नैनाची कमजोरी. आता काना चोरी करतोय आणि वरून ते सांगताय की तुझ्या नैनाची कमजोरी म्हणजे काना चोरी करतोय या गवळणी बघतायत म्हणजे कमजोरी कुणाची असणाऱ्या गवळणीच्या नैनाची कमजोरी असणार बरोबर ना. काहीतरी विचार बुवा गाताय काहीतरी इथे मध्ये काही लोक आडाने आहेत का बुवा. बघा वेळ लावून मला अशा भुलविला तू नारी मोहना गिरिधारी हजते
दुनिया सारी कठीण देणार आहे गोवाच्या कडून बघा कशी कठीण देतोय आता बघा करी मी चोरी या सांगतात पोरी त्या कवड्याच्या पोरी सांगतात की गाणं चोरी करतोय करी मी चोरी या सांगतात पोरी येत तुझ्या जगांडीवरी आता काना हिच्या अंडीवर चोरी करायचं ना येत तुझ्या जगांडीवरी मग नाही नाची रे सांगते खोटी येडी राधा खोटी सांगते नैनाची कमजोरी अरे तुझ्या पोरीचीच कमजोरी आहे मग नाही नाची रे सांगते खोटी त्यात तुझीच रे कमजोरी मोहना बिगिरीदारी लागल्या मागे तुम्हीच साऱ्या नारी विषय पटला का नाही बरोबर का नाही बुवा तिथं बरोबर माझ्या देखील हात घालायचा नाही बुवा विषय पटून दिलाय बघा आता मी गवळण काय करतो बघा प्रसंग घडला आज या कुंजवनात प्रसंग घडला आज या कुंजवनात आणि बधीच पाहून सारी हस्ती राधा आणि या गवळ्यांच्या पोरी जोरात तू बायको आणि याची कानावर जडली प्रीत आणि दिवाणी तू या कानाची कशी पडली कानाच्या या प्रेमात बघा हल्लीची राधा बघा नटकट नारई राधा बघा घागरानी जोडीत आणि तोरा मिरवीत ऐकीत बघाई झिरो फिगर बॉडीत दिन रात झुरते दिन रात झुरते या कानाच्या प्रेमात आणि ठुमकत चालते ही बया काना समोर देऊनी लाडात आता बघा डोळ्यात काय करतोय समजून घेना विषय पुरा विचार करतेस तू अधुरा भेटेन तुझला यमुना तीरा वादवीन त्या मधुर सुरा समजून घे ना विषय पुरा जरा विषय पुरा समजून घे विचार करतेस तू अधुरा भेटेन तुझला यमुना तीरा वादवीन त्या मधुर सुरा या कानाच्या मुरलीची लय ओढ लागली बघा दिसते बघावं तेव्हा ही कानाच्या प्रेमात घेऊन येईल मुरलीची लय ओढ म्हणून मग काय म्हणतो बघा मग धावत येशील मग धावत येशील वर करून घागरा मग धावत येशील
ऐकून घे राधे माग जरा शोधिल तुला सासू जाग घरा ऐकून घे राधे माग जरा शोधिल तुला सासू जाग घरा डोळ्याचा विषय असा आहे की ते आता कानाच्या प्रेमात पडलेला पण मधुर बासरीचा खूप नाद लागलेला असतो काना हिला सांगतो की तू अन्याची बायको आहे तुझ्या आज सासू घरी आहे आणि हे आपल्या इकडे तिकडे भेटणे योग्य नाही कोणतरी पाहिजे तरी पण हिला कानाच्या बासरीची ओढ असते म्हणून कधी पण कानाची बासरीचं ऐकलं की घागरा करून वर धावत येते काना म्हणतो आणि तुझा नवरा घरी आहे आता तुला सासूर बघते नवरा बघते तर काय होईल म्हणून असा बुवा विषय म्हणून काय म्हणायचंय समजून घे ना विषय पुरा विचार करते सतुरा तुरा वेदना तुझला यमुना तिरा माधवीच्या तुरा बघतावते बकरुना गागरा ऐकून घे राधे माग जरा शोधिल तुला सासू जाग घरा ऐकून घे राधे माग जरा शोधिल तुला सासू जाग घरा
ऐकून घे राधे माधव जरा शोधिल तुला सासूचा गगना बुवांना मी रसिकांच्या माहितीसाठी त्या प्रश्नाची प्रत वाचून दाखवत आहे बघा. असा एक डोंगरा होता त्याने 17 म्हशी गिळून खाल्ल्या. असा एक डोंगरा होता त्याने 17 म्हशी गिळून खाल्ल्या. त्याची भूक भागली नाही. नदी नाले समुद्र यांचे पाणी प्यायला त्याची ताण भागली नाही. स्वर्गात जाऊन चंद्र सूर्य यांना हैराण केले. असा डोंगरा कोण ती ग्रंथाचा एक पुरावा आवश्यक व प्रश्नाचे उत्तर येत असेल तर त्या जबरदस्ती नाही. तुमचा नाच माझा पहिलाच कार्यक्रम आहे. प्रश्नाचा उत्तराचा नक्की विचार करेन. पुढे कार्यक्रम असेल तर त्याचा आपण नक्की विचार करू. आणि तुम्हाला ग्रंथाचे कारण मी बघा ग्रंथ असल्याशिवाय ते पुरावा देऊ शकत नाही. कारण बुवाने टीप टाकले ग्रंथ आधारे असावे. अनेक साहेब काही उत्तर देतात. आज बघा आता बुवा पसंत करतील मोबाईलवरती. बुवा मोबाईलवरती सर्च करून काय प्रश्नाची उत्तर भेटत नाही. बुवा ग्रंथ लागतो. म्हणून मी बुवा जे खरं आहे ते खरं आहे. आज माझ्याकडे आज मी ग्रंथ आणलेला नाही. अभ्यास करू तुमच्या प्रश्नाचा नक्की अभ्यास करेन. नेक्स्ट टाइम तुम्हाला उत्तर देईन. संबंधित गण गवळण झालंय. बुवानं गवळण पण विषय पटवून दिला. आता बुवानी पद गायलंय. बुवाचा पद ऐकला असेल तुम्ही. पद गायलाय. रंगाने रंगाने काळा हा करतोय चाळा मार टाकलाय याच्या डोक्याला. आज भेटलाय चांगलाच मोक्याला नाही सोडत या गुराख्याला. आता बुवा परत बोला बाबा दुसऱ्या बारीला की बुवा का बोलतो माझ्या बरोबर का बोलतो. मी मागाशी बोललोय बुवा जितका साई कार्यक्रम करतो त्याच्या पद्धतीने दुप्पट पद्धतीने आज पब्लिक हुशार आहे. एक तर तुम्ही गवळण पण पिजे काय नाही. आता पद पण बघा बुवाने पद गायला नाही सोडायचं या गुराख्याला. आता बुवा गुराखी म्हणजे रानाचा विषय. बुवा काय बोला गुरा राणा सोडणार नाही सोडायचं आहे गुराख्याला. पारंपरिक विषय गायचा नाही. शास्त्रानुसार विषय गा काय असेल बुवा शास्त्रानुसार विषय घ्या. पारंपरिक असे कोणी घेतो. मी आता पण तुम्हाला पारंपरिक विषय गाऊन दाखवू शकतो. बुवा शास्त्रानुसार गा. आणि काय म्हणतो बुवा रंगाने काळा हा कर्तव्य काळा मेला बुवा. आणि कोण काळा आणि बघ ना जरा तुझा कदर आणि माझा कदर बघ जरा इथे उभा राहा. म्हणजे पारंपरिक काय विषय गातो. शास्त्रानुसार का शास्त्र पडलेत ना बुवा. काय पारंपरिक विषय गातो. आणि बुवानी विषय बघायला नाही. आज भेटलाय चांगलंच मोक्याला नाही सोडत या गुराख्याला. आता गवळण गायला गुराख्याला म्हणजे गुराख्या काळा काळा एक तर विषय गातो. बुवानी विषय काळा गायला आणि परत गुराख्याला. गुराख्याला म्हणजे कृष्णाला विषय गायला. आता पदार्थ विषय तुम्ही गवळण गायले आणि परत पदार्थ विषय तुम्ही कृष्णाचा विषय परत गवळणचा विषय तुम्ही पण म्हणून गाताय. जर तुम्हाला शास्त्राचा अभ्यास नसेल बुवा माझ्याकडून ग्रंथ घेऊन जा. शास्त्राचा अभ्यास करा आणि माझ्याकडून पुढे कार्यक्रम करा. तर तुमची ती लायकी नाही शास्त्राचा. पारंपरिक विषय गाताय बुवा. पण बुवाच्या मी
तोड देणार आहे. प्रभू असं बोलायला नको की बुवा इथं आल्यावर काय बोलणं नाही गेले. नाही अक्कल याला पारंपरिक विषय करा. नाही अक्कल याला म्हणून आलाय जन्माला. पारंपरिक विषय काय नाही. पारंपरिक विषय काय असतो आणि शास्त्रानुसार विषय काय असतो. दोन्ही विषय मिक्सिंग करून जातोय बघा. नाही अक्कल याला म्हणून आलाय जन्माला. जमून आणते साऱ्यांना संगतीला. ओढत फिरते आकार रानाला. ओझे वाहून हा कर्मन मेला. बुवा गाढवाचा विषय का इंद्रदेवाने गाढवाचा विषय. इंद्रदेवाने शाप दिला होता दुर्योधन गंधर्वाला की तू गाढव आज तोच गाढव आज रानवानात फिरतोय. बुवा विषय कसे मांडायचे शिकून घ्या. आता बघा विपद काय करतो बघा. जनाची नाही मनाची हिने सोडले गेलात आणि जानीच्या जंगात गेला आज. नकरात येते ही बजा हिला चढला यमाज. नकरात येते ही बजा हिला चढला यमाज. लग्नाचा बदल पुरुषासोबत ही नाही जमीन लिखार. जिताची खोड मिळल्याशिवाय जाणार नाही. आणि या गडवाला तुला तिथं कधी समजणार नाही. संगीताचं स्वराचं ज्ञान तुला कधी कळणार नाही. अरे संगीताचं स्वराचं ज्ञान तुला कधी कळणार नाही. आणि माझ्याशी रंगमंच सामना करण्यात हे तुला कधी जमणार नाही. बघा जाऊ जगाला चांगला बापा माझा बिमला. रामजी आंबेडकर दिला दुर्वासिनीवर. बघा फिरते ही नदीवर. दिला दुर्वासिनीवर. बघा फिरते ही नदीवर. भाडली बयाई सूरजवर. दिला दुर्वासिनीवर. बघा फिरते नदीवर. भाडली बयाई सूरजवर. नाही मांडवदारी लग्न अधीर. लग्न आधी झाली गरोदर. विषय आता बुवा म्हणतील की मागाशी बोलले होते. बुवा म्हणतील की सूरज. आता बुवांचं नाव सूरज आहे. सूरज म्हणजे सूर्य. सूर्य सूरज बरोबर ना. आणि आज कुंतीचा आणि सूर्याचा या दोघांच्या विषयी कुंतीला वर दिला होता. तुझ्या इच्छा सूर्याची आराधना कर आणि तुझ्या इच्छा पूर्ण होती. आणि या कुंतीला एवढी गाय लागली होती की दुर्वा ऋषीने दिलेला वर पूर्ण होण्याचं तिने दुर्बुद्धी सुटली आणि तिने सूर्याबरोबर सूरज बरोबर लग्न अगोदर गरोदर आणि त्याला एक पुत्राचा लाभ झाला. आणि तो पुत्र म्हणजे करणं असा बुवा विषय. म्हणून दिला दुर्वासानीवर. बघा फिरते ही नदीवर. दिला दुर्वासानीवर. बघा फिरते ही नदीवर. भाडली बयाई सूरजवर.
इच्छेनुसार भोगीला तू बरोबर तुझ्या ग इच्छेनुसार भोगीला तू बरोबर आता मनाला का नाही मांडवणार मनामध्ये लग्न आधी झाले नाही मांडवणार मनामध्ये लग्नासाठी झाले बाळली बयाही सुरजवर नाही मांडवला रे लग्न आधी झाली गरोदर शक्तिवादी बोली 4 गाणी गायची असतात आणि तुलीवादी बोली 5 कारण तुलीवाद्यांना भुवांना टाइम भेटत नाही बरोबर ना पण बुवा आज मी 5 गाणी गायले पण यापुढे लक्षात ठेवा कारण तुम्हाला पुढचा वेळ असतो आणि नंतर बघा रस्सी प्रेक्षकांना मला निघून जातात एक बुवा काहीतरी येऊन बडबड बसतात कारण त्यांना माहिती आहे की राखीची बुवा येऊन त्यांची पुढे वाट लावणार आहे एवढं त्यांना माहिती आता पण येऊन बडबडून जातील बघा तरी पण मी आज एक छोटासा मुकडा गातो कारण आज बारसा आहे बघा बुवा लक्षात द्या बाळ गोजिरवाने कसे दिसते ये छान बाळ गोजिरवाने कसे दिसते ये छान नाव राखील घराण्याचे गोड मान आनंदाने भरून आई तुझी राहुल बाबाचे मान आणि त्या सुंदर पाळण्यामध्ये बाळ दुड दुड राहतय लहान बुवा आजपर्यंत कार्यक्रम केले स्वतःच्या व्यक्तीवर अशी बुवा उद्दून इकडून तिकडून गाणे उद्दून आणत नाही किंवा कोणाच्या आईच्या जीवावर बाईचा उदाहरण काय म्हणतात ना तसा बुवा मी नाही स्वतःची निकडी करून बुवा गाणी घेतोय बघा एक पाळणा घेतलं ते शेवट सुंदर वेली फुलांनी सजविली पाळण्याला छुम छुम त्या आवाजाचा घुंगरूच्या खेळण्याला आणि शुभ दिनी बाळकुणी आला जन्माला आनंद झाला या गाणेकर घराण्याला आनंद झाला या शिंदे घराण्याला सुंदर वेली फुलांनी सजविली पाळण्याला तुमच्या आवाजाचा घुंगरूच्या खेळण्याला शुभ दिनी बाळकुणी आला जन्माला शुभ दिनी बाळकुणी आला जन्माला आनंद झाला घराण्याला आनंद झाला
नाव ठेवले डोळा बारशाचा नाव ठेवले नाव ठेवले डोळा बारशाचा वाके उजळून आले आज किरणाचा आई वडिलांनी दिला आशीर्वाद मायेचा आई वडिलांनी दिला आशीर्वाद मायेचा आई वडिलांनी दिला आशीर्वाद मायेचा दिवाने रूप त्याचे मोही मनाला दिवाने रूप त्याचे मोही मनाला आनंद झाला आनंद झाला झाला या घाणेकर घराण्याला आनंद झाला या शिंदे घराण्याला आणि आनंद झाला माता पित्याला बुवा शास्त्रानुसार आयोजकांच्या सांगण्यानुसार ज्ञान कारण आज बुवा आपल्याकडे आलेले आहेत बुवांच्या माझी पहिलीच भेट आहे बुवा शास्त्रानुसार बारी केले हे रसिक माय बाप आणि बुवाला आवडून सांगावं वाटतं की माझा या पोपळणी गावात 6वा कार्यक्रम आहे बरोबर पुढच्या वर्षी मला हा कार्यक्रम बुकिंग करायला सुदर्शनला बोलले आणि मला पण असा विचार येतो की यार पोपळणी गावात कार्यक्रम आहे गाणी काय तयार करावी तीच गाणी बोलणे योग्य नाही वाटत बुवा स्वतःची लेखणी आहे माझी आणि आज आवर्जून सांगावं असं वाटतोय आज माझे गुरुवर्य शाहीर मारुती चिपळूणकर बुवा यांनी आज पहिली शाखा ओपन केली ओम नंतर कलाकार कामात करतो आज बुवाची पहिली शाखा आहे आणि आज काही कारणास्तव आज बरेच वर्ष कार्यक्रम म्हणजे झाले नव्हते पण आज बुवांच्या माझ्या गुरुवारांच्या आशीर्वादाने आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज बुवा म्हणजे नवीन निपुर आहे पहिल्यांदाच आज डबल बारीक नाचतात पहिले पूर्ण नाचत होती पण आता आज माझ्या पहिल्या कार्यक्रमात आज माझी स्वतःची हक्काची शाखा आज कार्यक्रमात नाचतात मला अभिमान आहे असंच तुमचं आजच्या सर्वांवरती प्रेम राहू दे बुवा जर काय फालतू गायला तर दुसरी बारी माझ्या हातात आहे आणि आज माझे मित्र अश्विनी दादा अनिकेत दादा सुरेंद्र पंचाडे राहुल दादा रांगडे आज नाव खरोखर माझे ते मित्रासारखे आहेत आज उत्कृष्ट सगळं वाचन करतात त्यांना सुद्धा शाहीर मनात मुद्रा राहून गेलेला आहे बुवांना दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो व माझी पहिली फेरी संपली इथे जसे जाहीर करतो जय जय महाराष्ट्र